तुमच्या वयाचे विद्यार्थी आणि विद्यार्थी ज्यावेळेस आम्ही बघत असतो समोर, आत्ताच आम्ही तासापूर्वी खंडारीच्या शाळेवर होतो. असं जास्त संख्येनं ज्यावेळेस आमच्यासमोर विद्यार्थी असतात, विद्यार्थिनी असतात, त्यावेळेस आम्हाला एकदम असं चांगलं वाटतं. एक एनर्जी येते, ऊर्जा मिळते. त्याचं कारण असं आहे की तुम्हीच आमच्या देशाचं भविष्य आहात. तुम्ही तुमच्या आईवडिलाचं पुढचं स्वप्न आहात. तुमच्या हातात देश जाणार आहे. तुम्हीच उद्या आपला पुढचा भारत, भविष्यातला भारत तुम्हीच चालवणार आहे. तर हे विद्यार्थी, हे विद्यार्थिनी किंवा हे आमचं भविष्य हे चांगल्या प्रकारे कसं घडेल, चांगल्या प्रकारे कसं पुढं जाईल, हा आमचा प्रयत्न आहे. खरं तर निर्भया पथकाचं मला वाटतं वेळोवेळी आपल्या शाळेवर भेटी होत असतात. यापूर्वी तुम्हाला मला वाटतं मार्गदर्शन केलेलं आहे, बरोबर? तुमच्या शाळेवर आलं होतं का निर्भया पथक? यापूर्वी कधी आलं होतं? आलं होतं का? नाही आलं असेल तर हात वर करा. आला असेल तर सांगा. काय हे आपले अनौपचारिक आपण गप्पा मारतोय. हा काय फार मोठा असा भाषणाचा कार्यक्रम आहे, काय प्रश्न उत्तर आहेत असा तर काही भाग नाही. आपण तुमच्यासोबत चर्चा करतोय. तुमच्या अडचणी, विद्यार्थ्यांच्या अडचणी असतात, मुलींच्या असतात, मुलांच्या असतात, आणि तुमच्या अडचणी दूर करून तुमच्या मनामध्ये कसा आत्मविश्वास जागृत होईल, तुमच्या मनामध्ये सुरक्षेची भावना कशी निर्माण होईल, आणि तुम्ही चांगल्या पद्धतीनं घरातून शाळेत आणि शाळेतून घरात किंवा आणखी कुठे सर्व ठिकाणी वावराल, त्यासाठी हा सगळ्यांचा प्रयत्न असतो. यासाठी तुमचे आईवडील झटत असतात, शाळा झटत असते, पोलीस प्रशासन आहे, शासन आहे, वेगवेगळ्या व्यवस्था यासाठी काम करत असतात. तर हे करत असताना आपली पण एक जबाबदारी आहे, लक्षात घ्या की आपल्यासाठी सगळं करतायत, तर मग आपण पण चांगलं वागलं पाहिजे. आताच मी तुम्हाला सांगितलं की तुम्हीच उद्या तुम्हीच आमचं भविष्य आहे. तुम्हीच हा देश चालवणार आहे. तुमच्या हातात देश द्यायचा आहे. तर साधा विषय आहे, एखाद्या मुलीला किंवा एखाद्या मुलाला आपण जर स्थळ बघत असतो लग्नासाठी, तर त्यावेळेस आपण बऱ्याच गोष्टी बघतो. ती चांगली शिकली आहे का, ती चांगल्या संस्काराची आहे का, तो चांगला जॉब करतो का, सगळं बघतो आपण. त्याचं घर आहे का वगैरे वगैरे. आणि मग हा देश चालवण्यासाठी जर तुम्हाला तयार करायचं असेल, तुम्हाला पुढे जायचं असेल, तुम्ही 18 वर्ष झाल्यानंतर तुम्ही या देशाचे नागरिकच होत असता, बरोबर? तुम्हाला सगळे अधिकार मिळत असतात 18 वर्षाबरोबर. तुम्हाला मतदानाचा अधिकार मिळतो, तुम्हाला गाडी चालवण्याचं लायसन मिळतं, तुम्हाला तुमच्या नावावर खरेदी विक्री होते, असे बरेच अधिकार मिळतात. पण अधिकारासोबत कर्तव्य पण असतात. तर मग असा नागरिक घडायचा असेल तर तुम्ही तुमच्या अंगी पण वेगवेगळी कौशल्य, तुमचं व्यक्तिमत्व विकास तुम्ही सगळ्या अंगाने तयार झाला पाहिजे. तुमच्याकडून कुठलंही वाईट कृत्य होता कामा नये, तुम्ही कुठल्याही व्यसनाला बळी पडता कामा नये. असा एक चांगला नागरिक घडणं किंवा असणं गरजेचं आहे. आणि चांगले नागरिकच देशाला पुढे घेऊन जात असतात. आणि आज आम्हाला त्याच गोष्टीची गरज आहे, किंवा तसेच आम्हाला पिढी पाहिजे की देशाला पुढे घेऊन जाईल. तुम्ही श्रीपूरसारख्या एका ग्रामीण भागात, तुम्हाला असं वाटेल की आम्ही ग्रामीण भागात आहे, खेड्यातली शाळा आहे आमची, आणि आमचं काय अशी किती शाळा असतात, मी कोण आहे, माझं काहीच नाही, माझ्या आईवडील गरीब आहेत, असं काही समजायचं कारण नाही. जे तुमच्या स्टेजवर बसलेली मंडळी आहे, आम्ही सगळे आहोत, त्या आम्ही पण असंच एक कधी काळी असंच तुमच्यासारखं बसून आम्ही शिकलेलो आहे. आम्ही पण असंच खाली जे शिक्षकांनी शिकवलं, जे त्यावेळेचं जे काही असेल शिक्षण मिळालं, त्यातून शिकून आम्ही मोठं झालो, परीक्षा दिल्या, काही कुठल्या काही पदावर आलो. तर असं स्वतःला कमी समजायचं नाही. मी पण काहीतरी करू शकतो, मी पण काहीतरी करू शकते, हे आपण आत्मविश्वास मनात कायम ठेवायचा. स्वतःला कमी समजायचं नाही. मला माझ्या कुटुंबासाठी, मला माझ्यासाठी, माझ्या देशासाठी काहीतरी करायचं आहे, माझ्या समाजासाठी काहीतरी करायचं आहे, हे कायम तुमच्या डोक्यात ठेवायचं. आणि मग ज्यावेळेस असा चांगल्या पद्धतीने तयार झालेला नागरिक असेल, व्यक्तिमत्व विकासाला तयार झालेला नागरिक, सजग नागरिक असेल, तर तो देशात नक्कीच चांगलं करणार. तो चुकीच्या मार्गाने जाईल का? जाईल का चुकीच्या मार्गाने? सांगा. कुणाला चोरी करायला आवडेल? सांगा. कुणाला चोरी करायला आवडेल? कुणाला एखाद्या मुलीला छेडायला आवडेल, किंवा कुणाला एखाद्या मुलीबद्दल काहीतरी एखादा गुन्हा करायला आवडेल, कुणाला मारामारी करायला आवडेल? कोण व्यसनाधीन होईल? कोण नाही होणार. मग त्यासाठी तुम्हाला पुढं जायचं असेल, तुम्हाला चांगला माणूस घडायचा असेल, तर तुम्ही चांगल्या पद्धतीत राहिलं पाहिजे. त्यासाठी ज्या काही 4-2 गोष्टी आहेत, आम्हाला निर्भया पथकाच्या माध्यमातून आम्ही एवढं सांगू शकतो तुम्हाला की मुलींसाठी सुरक्षेसाठी हे कायदे आहेत, ते नियम आहेत, असा गुन्हा केला तर अशी शिक्षा आहेच. ते पूर्वीपासून असतात आहेत, आणि हे पुढे पण कायदे चालू राहणार आहेत की तुम्ही कुठल्याही मुलीचा पाठलाग करू शकत नाही, कुणालाही तुम्ही विनाकारण एखाद्या मुलीला त्रास देऊ शकत नाही. कुठल्या गोष्टीचा एखाद्या मुलीचा विनयभंग झाला तर, एखाद्या मुलीला तुम्ही शाळेत बळजबरी केली तर त्यासाठी वेगवेगळे कलम आहेत, आणि त्यासाठी वेगवेगळ्या शिक्षा आहेत. पहिल्यापेक्षा जास्त शिक्षा आहेत, आता लक्षात राहू द्या. तर
हे आहे, ते कायदे आहेतच, पुढेही चालू राहतील. पण मी जर आज ठरवलं की बाबा मी इथून पुढे चूकच करणार नाही, मी इथून पुढे कुठलंही वाईट कृत्य करणार नाही किंवा चुकीच्या मार्गाला जाणार नाही, तर मला काय माझ्या विरुद्ध कुठं तक्रार व्हायची, गुन्हा दाखल व्हायची काही कारण आहे का? काहीच कारण नाही. असू द्या, कायदे आहेतच. पण आपणच आज ठरवले, आजच्यापासून ठरवलंय की मी चांगलं वागणार, माझ्या विरुद्ध कुठेही तक्रार करायची संधी मिळू देणार नाही, तर मग काहीच अडचण नाही. तर आपल्याला अशा पद्धतीनं पुढे जायचं आहे. मग त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला? चांगला माणूस घडायचा असेल तर सुरुवातीला मी सांगेन, तुम्ही जी तुमच्यासाठी तुमचे आई वडील जन्म दिल्यापासून ते आज तागायतपर्यंत जे तुम्हाला शिकून मोठं केलं, संस्कार दिले, जे काही तुम्हाला घडवलं, तर त्या आई वडिलांचा तुम्ही कायम आदर ठेवला पाहिजे. त्यांनी जे काही तुमच्यासाठी कष्ट घेतलेले आहेत, तुमच्यासाठी जे काही काबाड कष्ट करतायत, त्याची तुम्ही जाणीव ठेवली पाहिजे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर आपल्याला आई वडिलांनंतर जर घडवणारा दुसरा घटक असेल तर ते आपले शिक्षक आहेत. बरोबर आहे की नाही? घरात कोण घडवतं? आई वडील. आणि घराच्या बाहेर जेव्हा आपण पडतो, शाळेत येतो, त्यावेळेस आपल्यासाठी पूजनीय व्यक्ती असतील तर त्या आपले शिक्षक असतात. तर आई वडिलांनंतर तुम्हाला आपल्या शिक्षकाचा मान सन्मान हा ठेवायचाच. तुम्ही आज ह्या शाळेतला आहे तोपर्यंतचा विषय नाही. तुम्ही उद्या ह्या शाळेतून पुढच्या शाळेत जाल, आणखी पुढे जाल कुठेतरी, किंवा नोकरी लागाल, तरी पण तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या शिक्षकाचा आणि आई वडिलांचा आणि समाजातल्या चांगल्या व्यक्तींचा मान सन्मान हा ठेवायचाच. ती आपली संस्कृती आहे, लक्षात घ्या. तुम्हाला काहीतरी काय अचानक घटना झाली, तुम्हाला लागलं, काय मारलं कुणी, तेव्हा तुमच्याकडे कोण पळत येतं? पहिल्यांदा कोण येतं पळत? आपल्याकडे आपले आई वडील. बरोबर? तर आपण आपल्या आई वडिलांना कधीच त्यांच्या संस्काराला विसरायचं नाही. आपले आई वडील जे संस्कार करतात लहानपणापासून ते आज तागायतपर्यंत, तर त्याला कधीही तुम्ही विसरायचं नाही. त्याच्यानंतर शिक्षक आले. आता ह्याच्यानंतरचा जो दुसरा विषय आहे तो आहे आपले मित्र. बरोबर? सगळ्यात महत्त्वाचा विषय लक्षात घ्या आताच्या काळातला. पोलीस स्टेशनला दाखल होणारे जे गुन्हे आहेत, तर त्या गुन्ह्यापैकी साधारण 60% गुन्हे असे असतात की ते तो आला आणि आम्हाला म्हणलं चल, आम्ही गेलो, आणि मग पुढं झालं, मारामारी झाली, चोरी झाली, की एखाद्या मुलीला छेडलं आणि मग आम्ही विनाकारण अटकलो. म्हणजे एखादाच मुलगा तो गुन्हेगारी कृत्य करत असतो, पण त्याच्यासोबत जे काही 4-2 मुलं जातात, जाऊ दे चल काय नसतंय. काय वाक्य असतं त्यावेळेस? जाऊ दे चल काय नसतंय. तर हेच वाक्य किंवा हे शब्द फार बेकार आहेत, लक्षात घ्या. त्यामुळं जाऊ दे चल काय नसते असं डोक्यातच घ्यायचं नाही. त्याचं काम आहे, त्याचं काय असेल ते त्याला जाऊ द्या, पण त्याच्यासोबत विनाकारण दुसऱ्या कोणीही जायचं नाही. का जायचं नाही? तर तो तिथे गेल्यानंतर काय करणार तुम्हाला माहिती आहे का? विनाकारण आपण त्या गुन्ह्यात, एखाद्या चोरीच्या गुन्ह्यात असेल, एखाद्या बलात्काराच्या गुन्ह्यात असेल, एखाद्या मारामारीच्या गुन्ह्यात असेल, तर तुम्ही विनाकारण अडकणार. एखाद्या व्यसनाच्या गुन्ह्यात असेल. त्यामुळं तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवा की आपले मित्र चांगले असायला पाहिजे. सगळ्यात महत्वाचा विषय आहे. तुम्ही 4 मित्र कमी असू द्या चालतील, 2 मित्रच असू द्या तुम्हाला चालतील, पण ते मित्र कसे असायला पाहिजे? तुम्ही जसं चांगलं काहीतरी केलंय त्यावेळेस तुमचे कौतुक करतात. बरोबर? आपला मित्र आपले नेहमी कौतुक करतो, अरे तू चांगलं केलंय. पण ज्यावेळेस चुकीचं जरी काय आपल्या हातून झालं, तर त्यावेळेस काही मित्रांना सांगितलं पाहिजे, अरे थांब, तू चुकतोय, तू असं करायला नाही पाहिजे. म्हणजे असं अधिकारण सांगणारा आपला मित्र असायला पाहिजे. अशा आपल्या मैत्रिणी असायला पाहिजे. तुम्हाला कवी अनंतराव माहिती आहेत का? कुणाला माहिती आहे? त्यांची कविता आहे बघा, वाट चुकणार नाही, आहे का? वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, एक तू मित्र कर आरशा सारखा, मित्र वनव्यामध्ये घरातून बाहेर पडल्यानंतर आपण शाळेत असू, शाळेतनं सुट्टी झाल्यानंतर बाहेर फिरू, आणि तुम्ही जॉब कराल आणि कुठं जगात कुठं असाल, तर प्रत्येक जीवनाच्या प्रत्येक स्टेपवर प्रत्येक टप्प्यावर तुमचे मित्र हे चांगलेच असला पाहिजे. चांगले मित्र असेल तर एक उदाहरण सांगतो मला. परवा एक राज्यसेवेचा निकाल लागला, तर पुण्यामध्ये 4 मित्र होते. त्या 4 मित्रांमधला एक मित्र साधा होता, साधा, की त्याला काही जास्त असं मोठं त्याचं ध्येय नव्हतं. आपलं तो म्हणलं मी आपलं सहज कुठे एक परीक्षा पास होईल, आणि बाकीचे 3 मित्र राज्यसेवेची तयारी करत होते. मग त्यांच्यासोबत हा पण 1-1.5 वर्ष अभ्यास करत होता. त्यानं पण चांगला अभ्यास केला, सगळं त्यांच्यासोबत राहून काय काय कसं पुस्तकं वगैरे सगळं व्यवस्थित मार्गदर्शन. आणि परवा निकाल लागला,
तर त्या 4 पैकी तो एकटा पास झाला आणि बाकीचे 3 पाठीमागे राहिले. मग मला सांगा, त्यांच्यासोबत जर असे तसेच त्याचे जर मित्र असते तर तो पास झाला असता का? त्यामुळं आपण काय लक्षात ठेवायचं, काय माझे मित्र चांगले असले पाहिजेत, त्यांना कुठलेही व्यसन नसायला पाहिजे. लक्षात घ्या, ते कुठल्याही व्यसनाच्या आहारी गेलेले नसायला पाहिजे. व्यसन चांगलं आहे का आयुष्याला? कुठले व्यसन चांगलं आहे सांगा बरं. असा एखादा मुलगा किंवा एखादा मुलगी अशी उठली आहे आणि 10 रुपयाला गेली, असं होतं का कधी? होतं का? कधी जातो तो माणूस एखादे व्यसन करायला, त्याच्यासोबत कोणतरी त्याचा जोडीदार असेल, त्याच्यासोबत त्याला कोणतरी प्रोत्साहन देणार असेल, तरच तो त्याला त्या बळी पडतो किंवा त्या मार्गाला जातो. त्यामुळे आपण लक्षात ठेवायचं की आपले मित्र निर्व्यसनी असावेत, आपले मित्र चांगल्या विचाराचे असावेत, आपले मित्र चांगल्या आचराचे असावेत. आपल्या मित्रांना इतरांचा मान सन्मान ठेवण्याची त्यांच्याकडे हे असावी. हा विषय महत्वाचा आहे. त्याबरोबर आपला सहवास सुद्धा चांगल्या माणसाचा असतो. मित्रांनंतर आपला जो सहवास असतो, आता बऱ्याच वेळा आपण शाळेतून बाहेर जातो, पण कुणासोबत वावरतो? तर तो जे व्यक्ती असतात बाहेरच्या, शाळेतून बाहेरच्या ज्या व्यक्ती असतात, जिथे आपण थांबतो, तर ती माणसं सुद्धा, ती व्यक्ती सुद्धा चांगल्या विचारायच्या असाव्यात, जेणेकरून आपल्याला काहीतरी प्रोत्साहन देतील, आपल्याला काहीतरी आणखी चांगलं काहीतरी करायला आपल्याला हे करतील. एखाद्याला बाबा 8वीला 85% मार्क आहे, तर त्या माणसानं तुम्हाला सांगितलं पाहिजे की बाबा रे नाही, तू कर, अभ्यास कर, चांगलं कर, तू आणखी 90% पर्यंत जाशील का? असं पाहिजे, जाऊ दे कशाला शिकायचं आहे, शाळेत शिकून पुन्हा चांगलं आहे, असं पाहिजे, असं सांगणारा पाहिजे का असं सांगणारा पाहिजे? चांगलं सांगणारा पाहिजे की नाही? तर अशा व्यक्तीच्या सहवासात किंवा संपर्कात आपण राहायचं. हा झाला आता तिसरा विषय. आता त्याच्यानंतर जर काय महत्वाचा विषय असेल, कुठला असेल विषय? आता सांगा, तुम्हाला सगळ्याला माहिती आहे तो विषय कुठला असेल? आपल्या सगळ्याचं जीवन जगणं एक प्रभावित करणारी एक गोष्ट आहे आता, बरोबर? तर हा एकदम महत्वाचा विषय आता सध्याच्या काळातला, महत्वाचा पण आहे आणि धोक्याचा पण आहे. महत्वाचा कधीपर्यंत आहे? जोपर्यंत त्याचा आपण चांगला वापर करतो तोपर्यंत महत्वाचा. एक लक्षात घ्या, हे एकमेकांना संवादाचं संपर्काचं साधन होतं, त्याच्यानंतर माहिती आणि तंत्रज्ञान झालं, त्याच्यानंतर मनोरंजन, ह्या 3 गोष्टी ह्यातून मिळतात आपल्याला. पण त्याच्या पुढे जाऊन जर आपण त्याचा गैरवापर करायला लागलो तर मग मात्र धोक्याची गोष्ट आहे. सध्या प्रत्येक माणूस म्हणतोय मोबाईल कमी वापरला पाहिजे, पण त्याच्यातून जास्त वापरतोय. आपल्याला त्याच्यातून काही चांगलं आहेच आहे का? पण आपण काय करतोय, चांगले घेण्यापेक्षा आपलं जास्तीत जास्त वेळ कसं वाईट गोष्टीवर जाईल तेच आपण बघतो. कळत होतं ते आपल्या लक्षात पण येत नाही. त्यामुळे तुमचा वेळ मोबाईलमध्ये वाया जाऊ देऊ नका. त्यातून आभासी दुनियेच्या पाठीमागे धावण्यापेक्षा, आता मला सांगा, ह्या मुलाचा वाढदिवस आहे आणि त्याच्या मित्रांनी त्याला घरी येऊन त्याच्या वाढदिवसासाठी एखाद्या पुष्पगुच्छ देऊन त्याला शुभेच्छा दिल्या, ते चांगलं आहे का त्याच्या मित्रांनी त्याला व्हॉट्सअपवर शुभेच्छा दिल्यानं चांगलं आहे? बरोबर आहे की नाही? तसं ह्या सोशल मीडिया असेल, मोबाईल असेल, हे किती त्याचा वापर करायचा, कुठल्या गोष्टी त्या घ्यायच्या हे आपल्याला कळलं पाहिजे. त्याच्या आहारी जायचं नाही. जे पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल होतात, मग सांगितलं की जसे मित्र कारणीभूत आहेत, मित्रामुळे जास्त आपल्याला त्रास सहन करावा लागतो वाईट मित्रांमुळे, तसं त्या मोबाईलमुळे पण दाखल होणारे गुन्हे जास्त आहेत आता सध्या. आणि आमचं काम सोपं झालंय, मोबाईलमुळे काय झालंय, आम्हाला तपास करायला एकदम ओके झालेलं आहे कामाचं. तुम्ही कोणीच म्हणू शकत नाही, एखादा गुन्हा केला, एखादी गोष्ट आपल्यातनं घडली तर म्हणू शकत नाही मी तिथं नव्हतोच, बाप दाखवून तर श्राद्ध कर. मोबाईल असतो त्याचा नसतो तर कुणाचा काही संपर्क नंबर असतोच. त्यामुळे आम्हाला एकदम सोपं झालं. लक्षात घ्या, त्याचा वापर किती करायचा, कसा करायचा, त्याच्यात चांगलं पण भरपूर आहे, पण तुम्ही ते घेतलं पाहिजे. जे मिसिंगचे गुन्हे दाखल होतात, जे मुलं पळून जाण्याचे गुन्हे दाखल होतात, त्याची सुरुवातच या मोबाईलपासून आहे. मग आपल्याला जर ह्यातून आपल्याला आपला वेळ, आपला किमती वेळ, आपल्याला जे काही होणारे मानेची विकार आहेत, मणक्याची विकार आहेत, डोळ्याची विकार आहेत, हे जर टाळायचे असतील तर तुम्ही मोबाईलचा वापर एकदम मर्यादित करायचा. लक्षात घ्या, मोबाईलमुळे एखादा मेसेज टाकला तर त्या मेसेजचा काय परिणाम होईल, त्याच्यामुळे कुणाकडे तेढ निर्माण होईल, कुणाला वाईट वाटेल, कुणाला त्रास राग येईल, ह्याची पण आपण काळजी घेतली पाहिजे. म्हणजे सायबर क्राईम त्याच्या पुढचं आहे कधी सायबर क्राईमचं. लक्षात घ्या, एखादा मेसेज येतो, तुम्ही OTP आला, नंबर शेअर करा, टाकला नंबर, दाबलं बटन, गेले पैसे. तर हे पण होता कामा नये. ज्याला माहित नाही त्याला तुम्ही पण समजावून सांगा. तुम्ही आता शिकताय, तुम्हाला एक सांगतो, आम्ही जे बसलेलो आहोत आमच्यापेक्षा जास्त स्मार्ट तुम्ही आहे, आमच्यापेक्षा जास्त हुशार, एनर्जेटिक आणि आयडिया असलेली पिढी तुमची आहे. लक्षात घ्या, तुम्हाला भरपूर माहिती आहे आमच्यापेक्षा, तर त्याचा वापर कसा करायचा हे तुम्ही ठरवायचं. चुकीच्या मार्गाने गेला तर आपला त्रास होणारच आहे, हे असं अंडरलाईन करून ठेवायचं. चांगल्या मार्गाने गेला तर
चांगलं होईल किंवा कधी कमी जास्त होईल, पण तुम्हाला त्रास होणार नाही, तुमचं वाईट काय होणार नाही. पण चुकीच्या मार्गाने जायचं नाही. जोपर्यंत आपण माणसासारखं वागतोय, लक्षात ठेवायचं, आपण माणूस आहे, बरोबर आहे, आपण माणूस आहे, माणसासारखं जोपर्यंत वागतोय तोपर्यंत ओके. ज्यावेळेस आपण माणसासारखं वागायचं बंद करतो, तिथून आमचा कार्यक्रम सुरू झाला म्हणून समजायचं. तिथून पोलीस खात्याचं काम सुरू होतं. आणि त्यानंतर मग मात्र रडायचं नाही, ओरडायचं नाही, आरडायचं नाही, बोंबलायचं नाही, काय नाही. जे काय आहे ते तिथनं पुढं सहन करायचं. त्यामुळं आपण ठरवायचं आज की बाबा रे, मी आजच्यापासून कुठल्याही चुकीच्या मार्गाला जाणार नाही, मी कुणाच्याही वाईट मित्रासोबत राहणार नाही, मी कुठल्याही वाईट कृत्य करणार नाही, कुणालाही वाईट कृत्य करण्याला पाठीशी घालणार नाही. हे ठरवायचं तुम्ही आज आजच्यापासून. लक्षात ठेवा, तुम्हीच नाही, तुमचे जे दुसरे कोण मित्र आहेत त्यांना पण तुम्ही सांगायचं आहे. म्हणजे आई वडील, शिक्षक, मित्र, मोबाईल आणि त्याच्यानंतर जर काय असेल तर आता पुढचं आपल्याला काय सांगायचं आहे तर आपला देश, बरोबर. आपल्या देशाबद्दल कालच आपली 26 जानेवारी झाली, बरोबर, की तो आता प्रजासत्ताक दिन तो. हा, तर अशा पद्धतीची माहिती आपल्याला कायम असायला पाहिजे. 15 ऑगस्ट असेल, 26 जानेवारी असेल, 1 मे असेल, तर फक्त एवढ्यापुरतं आपला झेंडावंदन आहे. आणि ही आहे एवढ्यापुरतं नाही, तुमच्या मनात आपल्या देशाबद्दल सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत आपल्या देशाबद्दल आत्मीयता, प्रेम असायला पाहिजे. लक्षात घ्या, मला माझा हा देश आहे आणि माझ्या देशाचं मला काहीतरी चांगलं करायचं आहे, मला काही माझ्या इथं कुणा माझ्यातून काही वाईट होता कामा नये, त्याची काळजी घ्यायची आहे. लक्षात ठेवा सारखं माझा देश. तुम्हाला जर तुम्ही थोडी माहिती घेतली तर लक्षात येईल, जपान, न्यूझीलंडसारख्या देशाचा अभ्यास करा. त्यांच्याकडे आधी नेशन फर्स्ट, सुरुवाती देश त्यांच्या देशापासून सुरुवात होती. आपल्याकडे काय होतं, आधी मी, नंतर माझ्या घरातले, नंतर आजूबाजूचे, नंतर पाहुण्या-रावळ्यातले आणि सगळ्यात शेवटी झालं तर मग आपला देश. अशी प्रायोरिटी असते आपली. तसं तिथं काय. त्यामुळं आपला देश, मला काहीतरी माझ्या देशासाठी करायचं आहे, मी माझ्या देशासाठी काहीतरी कॉन्ट्रीब्युशन करू शकतो, कुठल्याही माध्यमातून असेल. तर लक्षात ठेवायचं, हा देश असा सहज आलेला नाही. त्या देशाला असं सहजासहजी स्वातंत्र्य मिळालंय का? मिळालंय का स्वातंत्र्य? त्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी किती लोकांनी, अगणित लोकांनी बलिदान दिले, त्याग केलाय. लक्षात घ्या, भगतसिंगांना अवघ्या 23व्या वर्षी फाशी दिली. किती? 23व्या वर्षी. आता तर पिढीला 23 वर्षी काहीच कळत नाही. ही लोक त्यावेळेस फाशी गेले. त्यांच्यासोबत राजगुरू असतील, सुखदेव असतील, त्याच्यानंतर नेताजी सुभाषचंद्र असतील. 48 वर्ष जगले, पण घरातनं 1:30 वाजता निघाले. कशासाठी निघाले तर मला माझा देश स्वतंत्र करायचा. लक्षात घ्या, म्हणजे असं म्हणायचं नाही मी एकटा काय करू, माझ्या एकट्याने कसं काय, मी एकट्याच कुठं, मी एकटं काय करणार आहे, असं नाही. प्रत्येकाने एकट्याने ठरवायचं आहे. आज ह्या बाहेरने काय ठरवलं, ह्या दिदीने काय तरी ठरवलंय, तिने ठरवलं, हे ठरवलं, संपला विषय. तिने ठरवले ना तर त्या दिशेने तिने काम करायचं. आपली ध्येय, आपली स्वप्न मोठी पाहिजेत. जसं त्यांनी देशाला स्वतंत्र करायचं स्वप्न बघितलं, त्यांनी बाहेरच्या देशात जाऊन बाहेरच्या देशाच्या ह्याच्याकडून ते सैन्य तयार केलं, इंग्रजांविरुद्ध लढले. ते सोपं काम नाही. लक्षात घ्या, तसं तुम्ही पण काहीतरी मोठं काम केलं पाहिजे. तुम्हाला पण काहीतरी त्याग करता आला पाहिजे देशासाठी. तुम्हाला कारगिल युद्ध माहिती आहे का? 1999 झालेलं. त्याच्यामध्ये विक्रम बत्रा नावाचा एक लेफ्टनंट, ज्यांना मरणोत्तर परमवीर चक्र मिळालं. लक्षात घ्या, ते पण अवघी 24 वर्षाचे होते. तर ते ज्यावेळेस त्यांनी एका स्टेजला त्यांनी विजय मिळवला आणि त्यानंतर त्यांना विचारलं की काय आता तुला काय पाहिजे, तर ते मला हे दिल मागे मोर. लक्षात ठेवा, मला आणखी जास्त पाहिजे देशासाठी, मला काहीतरी करायचं आहे. आणि पुढच्या लढाईत ज्यावेळेस त्यांचं पुढचं युद्ध सुरू झालं तर पुढे त्यांना गोळी लागली आणि मला वाटतं दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी ते मेले. म्हणजे असे लोक काम करतात आपल्या देशासाठी. आता 18,000 उंचीवर, म्हणजे मला वाटतं समुद्र सपाटीपासून 18,000 फूट उंचीवरचे काम करणारे सैन्य आहेत आपल्या देशासाठी. ते तिथं काम करतायत बर्फात. त्यांना अंगावर पण बर्फच उडून घ्यावा लागतो. लक्षात घ्या, डोळ्यातनं जर दुःख झालं, डोळ्यात पाणी आलं ना तर त्या पाण्यात सुद्धा बर्फ होते एका सेकंदात, फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये. मग आपण किती आनंदात राहतो. ते तिकडे काम करतायत, तेवढं त्याग करतायत, आईवडिलापासून लांब राहतात, म्हणून आज इथं बजेट आहे आपण. तर आपल्या देशासाठी कोणी स्वातंत्र्य मिळवतं, आपल्या देशासाठी कोण काम करतंय, कोण झटतंय, त्याची कायम जाणीव आपल्याला असली पाहिजे. असायला पाहिजे की नाही? भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम. लक्षात घ्या, आपला देश असा सहजासहजी पुढे आलेला नाही. तुम्ही इतिहासात जर पाठिंबा गेला, आपल्या देशात झालेले महापुरुष बघा. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजीराजे, जिजाऊ महासाहेब, महाराणा प्रताप,
बरोबर, पृथ्वीराज चव्हाण, अहिल्यादेवी होळकर, अशा कितीतरी लोकांनी काम केलंय आणि म्हणून हे सगळं तिथपर्यंत आलेलं आहे. त्यांनी त्याग केलेला आहे. जिजाबाई 22 वर्ष शहाजीराजांपासून लांब राहिल्या. किती वर्ष? आणि 22 वर्ष लांब राहिल्यानंतर त्यांनी त्या दरम्यानच्या काळात शिवाजी महाराजांना घडवलं आणि त्यानंतर शिवाजी महाराजांनी मग काय घडवलं? स्वराज्य. आणि म्हणून आज आपण इथं सन्मानाला उभं राहिलो. लक्षात, असा त्याग आहे. असे ज्या लोकांनी त्याग केलाय, ज्या लोकांनी बलिदान दिले, त्याचं आपण कायम आपल्या डोक्यात असलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जी घटना दिली, बाबासाहेब आंबेडकर शिकायला जात नसताना त्यांनी जे काय त्याग केलाय, त्यांना जेवढं त्यांनी शिक्षण घेतलं, जेवढ्या डिग्र्या घेतल्या, ठीक आहे, असं सहज मिळालं नाही त्यांना. लक्षात, त्यासाठी त्यांनी कष्ट घेतलेले आहेत. देश सोडून परदेशात जाऊन ते शिकलेले आहेत. आल्यानंतर त्यांनी देशासाठी योगदान दिलेलं आहे आणि म्हणून ही संविधान त्याच्यावर देश चालले आहे. असं प्रत्येकाचं योगदान आहे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आणि ते आपले आदर्श असायला पाहिजे. तुमच्या डोक्यात हा देशात असलेले महापुरुष, समाजसुधारक महात्मा फुले सदन कुटुंबात होते. लक्षात घ्या, त्यांचं कुटुंब पूर्ण सदन होतं. त्यावेळेस त्यांना काही कमी नव्हतं, पण त्याच्यावर लाथ मारून ते दोघं, महात्मा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले, बाहेर पडल्या आणि त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी, गोरगरिबाच्या शिक्षणासाठी काम चालू केलं. त्यावेळेस त्यांना दगड धोंडे खावे लागले, मातीचे शेणाचे गोळे खायला लागले. बरोबर आहे की नाही? आणि जर ते म्हणले असते, जाऊ दे आम्हाला काय करायचं, आमच्या मी निवांत राहतो, तर ही अशा पिढ्या घडल्या असत्या का? घडल्या नसतं. लक्षात ठेवा. म्हणून आपल्यासमोर आपले आदर्श एकदम चांगले ठेवायचे. अशी मोठी माणसं आपल्यासमोर आदर्श ठेवायची. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम असतील, तुम्हाला अरुणिमा सिन्हा माहिती आहे का? अरुणिमा सिन्हा माहिती आहे? वा. तुम्हाला सिंधुताई सपकाळ माहिती आहेत का? लक्षात घ्या. मग हे असे आदर्श ठेवायचे. आपण फक्त अभ्यासासाठी, परीक्षेसाठी, उत्तरासाठी अभ्यास करायचा नाही. आपण ज्या इयत्तेत पुढे जातोय, त्या इयत्तेत त्या प्रत्येक गोष्टीची आपल्याला माहिती पाहिजे. आपण जे शिकलोय ते आपण मरेपर्यंत विसरायचं नाही. जे चांगले शिकवले, जे चांगलं समजावून सांगितले, ते कधीच विसरायचं नाही. त्याचा वापर आपण आपल्या चालू आयुष्यासाठी, पुढच्या आयुष्यासाठी, पुढच्या पिढीसाठी करायचा. लक्षात घ्या. त्याच्यानंतर आपल्या देशात, आपल्या राज्यात झालेले साधू संत, लक्षात घ्या. संत ज्ञानेश्वर असतील, आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे. बघा, 15व्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली आणि 20, 21व्या 22व्या वर्षी त्यांनी समाधी घेतली. कुठे घेतली समाधी? आळंदीला. बरोबर. असे साधू संत, तुकाराम महाराज असतील, संत एकनाथ असतील, नामदेव असतील, असे कितीतरी संत होऊन गेले आणि महापुरुष होऊन गेले, समाजसुधारक होऊन गेले आणि म्हणून त्याला महाटभूमी म्हणतात, महान भूमी म्हणतात. आणि त्यात आपण जन्म घेतला, हे आपलं अहोभाग्य. लक्षात ठेवा. ते तुम्ही आपला देश, आपलं राज्य, आपलं गाव, आपला तालुका, जिल्हा एवढं सोपा आणि साधा समजायचं नाही. आपलं स्वतःला पण साधं समजत. तुम्हाला एक प्रश्न विचारतो. तुमच्या जिल्ह्यामध्ये, तुमचा सोलापूर जिल्हा आपला, बरोबर, सोलापूर जिल्ह्यातलं सर्वोच्च ठिकाण आपल्या माळशिरस तालुक्यात आहे. सांगा कुठलं आहे? अरे मी काय विचारतो कळालं का तुम्हाला? सोलापूर जिल्ह्यातलं सर्वोच्च ठिकाण किंवा सर्वात उंच जागा माळशिरस तालुक्यात आहे. उंच जागा, उंच ठिकाण. बरं, महाराष्ट्रातलं सर्वोच्च ठिकाण कुठलं आहे? महाराष्ट्रातलं कळसुबाई. बरोबर. तसं सोलापूर जिल्ह्यातलं कुठलं आहे? हा, कोण सांगेल? बघा, साधा विषय. आपण 8वी 9वीचे 10वीचे विद्यार्थी आहे, आपल्याला येत नाही. तर तुमच्यापासून माझ्या माहितीने 20 किलोमीटर लय झालं तुमच्यापासून, 20-21 किलोमीटर अंतरावर सुळक्याचा डोंगर माहिती आहे का? माहिती आहे? कोणी बघितला सुळक्या डोंगर? तर सुळक्याचा डोंगर आहे किंवा ते देवाचं ठिकाण आहे, ते आपल्या जिल्ह्याचं सर्वोच्च ठिकाण आहे. तर सांगत तात्पर्य एवढंच आहे की आपण पुढे जात असताना, आपण शिकत असताना, आपण फक्त इयत्ता किंवा डिग्र्या किंवा 10वीत 11वीत 11वीत 12वीत पुढे त्यानंतर गेलो, ते तर होणारच आहे, शिक्षण तर घेणारच आहे, पण त्याच्यासोबत आपल्याला जनरल नॉलेज पण आपल्याला असायला पाहिजे. तुम्हाला जगाच्या कानाकोपऱ्यात घडणाऱ्या गोष्टी, सगळ्या गोष्टी, सगळ्या क्षेत्रातल्या, आर्थिक असेल, सामाजिक असेल, खेळाच्या क्रीडा बाबतीत असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला नॉलेज असायला पाहिजे. आणि त्यासाठी तुम्ही काय करावं लागते? मग तुम्हाला रोज येणारा पेपर नसेल तर तुमच्या घरी टीव्ही असेल तर त्याच्या रोज बातम्या, मराठी, हिंदी, इंग्रजी 5-5 मिनिटं बातम्या बघायच्या. आपण अपडेट होणार. लक्षात ठेवा. आपल्याला कुठेही बाहेर गेल्यानंतर असुरक्षित वाटणार नाही. कुणी एखादा प्रश्न विचारला तर असं इकडे तिकडे बघायची वेळ येणार
हे बघा, ज्यावेळेस आपलं नॉलेज असतं की नाही, तो माणूस कुणालाच भेट नाही. त्यामुळे तुमचं शाळेच्या सोबत आमंत्रण वाचन पण असायला पाहिजे, बरोबर आहे. त्याचबरोबर आपण जगत असतो. आता जन्म झाल्यावर आपण मृत्यू तर आहेच. मग हा मधला जे प्रवास आहे, हे जगणं आहे, हे जगणं एकदम चांगलं होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे. तर आपले जे काही छंद आहेत, आता इथं बसलेली जेवढी मंडळी आहे सगळी, ह्या सगळ्या लोकांना काहीतरी एक छंद असतो, काहीतरी एक आवड असते की नाही. प्रत्येकाला काहीतरी आवड आहे. आता ह्या दीदीला काहीतरी गाणी म्हणायला आवडेल, त्याला कुणाला तर चित्र काढायला आवडेल, त्याला कुणाला आणखी काय क्रिकेट खेळायला आवडेल, आणखी कुणाला योगा अभ्यास करायला आवडेल, आणखी कुणाला काय काय असेल. आता आम्ही तुम्हाला एक सांगतो, मला वाटते आम्ही रोज, तुमच्या लाळे सरांना माहिती आहे, रोज आम्ही 1.5 तास ग्राउंडवर असतो. आणि आमच्या आतापर्यंत 38 किल्ले झाले. किती? 38. जास्त नाही, आमच्यापेक्षा करणारी मंडळी भरपूर आहे, पण आमच्या आतापर्यंत 38 किल्ल्याचं ट्रेकिंग झालं. तसं प्रत्येकाला काहीतरी आवड असते, तर ती आपली आवड जोपासायची. प्रत्येकाने का जोपासायचे? तर आपलं जगणं हे आपल्या जगण्याची अभिरुची वाढावी, आपलं जगणं सुंदर व्हावं, आपल्या जगण्याला अर्थ यावा. मी जगलोय त्याचा मला आनंद वाटावा, मला पश्चाताप वाटायला नाही पाहिजे. नाहीतर असा आला आणि मेला, त्याची दखल न नोंद कुठं काय का त्या जगण्याला अर्थ. तर प्रत्येकाने ठरवायचं आहे, मी काहीतरी होणारच आहे, मला काहीतरी करायचंच आहे, मी चांगल्या पद्धतीने जगेल, माझ्या हातून काहीतरी चांगलं होईल. माझ्या वागण्यामुळं, माझ्या राहण्यामुळं, माझ्या असण्यामुळं माझ्या आई वडील आणि माझ्या शिक्षकांचा किंवा समाजात चांगल्या लोकांची मान कुठेही शर्गणे खाली जाणार नाही, किंवा ती स्वाभिमानानं ती मान वर जाईल. त्यासाठी मी कायम राहील, अशा पद्धतीने आपण खुणगड बांधली पाहिजे. तुम्ही सगळे ठरवायचं आहे. बघा, असे जे आपण समाजातले मोठे लोक होतात, डॉक्टर APJ अब्दुल कलाम, ते काय एकदम असे मोठे झालेले आहेत का? ते पण असेच खेडेगावात, रामेश्वरमच्या सारख्या गावात शिकलेले आहेत, राहिलेले आहेत. त्यातच त्यांनी चिंतन केलं, अभ्यास केला, त्यांना प्रेरणा मिळाली आणि त्यांनी देशासाठी वाहून घेतलं. म्हणजे असे जे काही आदर्श आहेत, तर हे असे आदर्श मला आपल्या समोर ठेवायचे आहेत आणि त्यातून आपण काहीतरी चांगले शिकायचं आहे आणि त्यातूनच आपल्या देशाला आपण पुढे जाण्यासाठी प्रयत्न करायचा. आणि मग अशा पद्धतीने तयार झालेला नागरिक, मी जे आता आपण थोडी चर्चा केली एवढ्या सगळ्या विषयावर, हे आयुष्य एकदाच आता सांगितलं तुम्हाला का डबल कुणाला मिळालं का? आता मी एक 60-70 वर्ष जगलो आणि मला आणखी देवाला सांगितली आणखी पुन्हा 70 वर्ष जग, असं होतं का? कुणाच होत नाही. मग आहे ते आयुष्य आपण चांगल्या पद्धतीने जगलं पाहिजे. मग त्यासाठी मला वाटतं कवी मंगेश पाडगावकर म्हणतात बघा, या जगण्यावर, या जन्मावर शतदा प्रेम करावे. तर अशा पद्धतीने एकदम छान जागा आणि चांगले नागरिक व्हा आणि तुमच्या हातून 100% आपल्या देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी जे काय आहे तो सहभाग असायला पाहिजे, योगदान असायला पाहिजे. तुम्हीच, मला तिसरी वेळ सांगतो तुम्हाला, तुम्हीच हे देशाचं, तुम्हीच तुमच्या आईवडिलाचं भविष्य आहात, तुम्हीच तुमच्या आईवडिलाचं स्वप्न आहात. तुम्हाला जे सगळं मिळतंय त्याचं तुम्हाला जाणीव असू द्या, त्याची तुम्ही किंमत करा. आईवडिलाची, शिक्षक सगळ्याची किंमत करा, चांगले मित्र ठेवा, व्यसनापासून दूर राहा. कुठलंही व्यसन करायला नाही, लक्षात घ्या, व्यसन करायचंच नाही. जाऊ दे, चल काय नसतं हे आजच्यापासून डोक्यातून काढून टाका. आपला देश, आपले जे काय असेल ते सगळे महापुरुष, ते सगळे डोक्यात ठेवा आणि तुम्ही चांगला नागरिक घडा. तुमच्या हातून चांगलं व्हावं. तुम्ही आता मला 10वीची परीक्षा जवळ आली, बरोबर? तर तुमच्या ह्या 10वीच्या परीक्षेसाठी, तुमच्या सगळ्यांच्या भावी वाटचालीसाठी महाराष्ट्र पोलीस आणि आमचं निर्भय पथक अकलूज यांच्याकडून तुम्हाला सगळ्यांना लाख लाख शुभेच्छा आहेत. या ठिकाणी एवढं बोलून मी